शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी पवन देशमुख, IPL बायोलॉजिकल कंपनी प्रतिनिधी. आणि आणि आज आपण मनोज फर्टिलायझर वाशिम प्रोप्रायटर गणेश भाऊ इंगोले यांच्या दुकानामध्ये आज बसलेलो. तर आज आपण IPL कंपनीचं जे नवीन प्रोडक्ट आलेले आहेत ग्रिफिन आणि लेक्सा याबद्दल चर्चा करणार आहे. तर गणेश भाऊ, आता दिवसांदिवस काय झालेले आहे की जमीन ही कॉम्पॅक्ट झालेली आहे. जमीनमध्ये मायक्रोबची संख्या कमी राहिलेली आहे. ऑर्गॅनिक कार्बन पाहिजे त्या पद्धतीत नाही राहिलेला आहे. एकंदरीत जमिनीचा पीएच सुद्धा बिघडलेला आहे आणि इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी सुद्धा बिघडलेली आहे. तर साधारण सांगायचं म्हणजे जमीन एकदम पाहिजे त्या पद्धतीने नाही राहिली, खराब झालेली आहे. तर आपल्याला आता मायक्रोब्स जीवाणूचा बॅक्टेरियाचा वापर करणं गरजेचं आहे. मी शेतकऱ्याला आवाहन करेल, सध्या सरकार सुद्धा जीवाणू बॅक्टेरियाचा वापर करा. माती बचाव अभियान असू द्या, अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या मार्फत सरकार सुद्धा आपल्याला संदेश द्यायला लागला की आता जीवाणू बॅक्टेरियाकडे आपल्याला वळणं गरजेचं आहे. शेतकरी बंधूंनो, तुम्ही जर हळद लागवड करत असाल तर हळदीसाठी आपला एक चांगला प्रोडक्ट आहे, ज्यामध्ये ग्रिफिन, त्याचं नाव आहे ग्रिफिन आणि लेक्सा. ही एक जोडी आहे, पाहू शकता, ग्रिफिन आणि लेक्सा. तर ग्रिफिन लेक्सा काय आहे? ग्रिफिन मध्ये एनपीके बॅक्टेरिया आहेत. हे एनपीके म्हणजे जे जमिनीमध्ये पडेल असलेला नत्र, स्फुरद आणि पालाश, जे आपण वर्षभर 50-50 किलोच्या बॅग टाकतो, 5-5 किलोची वॉटर सोल्युबल खरं टाकतो, हे दुसरं काही नसून नत्र, स्फुरद आणि पालाशच असते. तर ते अनअवेलेबल फॉर्म मध्ये असलेलं, जिथपर्यंत आपली मुळी पोहोचत नाही तिथून अवेलेबल फॉर्म मध्ये करून देण्याचं काम हा बॅक्टेरिया करत असते. त्यानंतर मायक्रोरायझा, आपल्याकडे इंडो आणि एक्टो प्रकारचा मायक्रोरायझा आहे. तो काय करते, जमीत पडलेले जे इतर न्यूट्रिशन असू द्या, पाणी असू द्या, फॉस्फरस असू द्या, फेरस असू द्या, हे पिकाला अपटेप करून देण्याचं काम हे आपलं मायक्रोरायझा म्हणजेच लेक्सा करत असते. ग्रिफिन आणि लेक्सा हे सोबत एकत्र वापरायचं. ते आपण दुसऱ्या बेसल डोस मध्ये वापरू शकतो, तिसऱ्या बेसल डोस मध्ये वापरू शकतो. साधारणतः हे प्रोडक्ट वापरताना मॉइश्चर असणे गरजेचं आहे, कारण याचा मल्टिप्लाय ह्या पाण्या आणि मातीमध्येच होणार आहे. त्यामुळे याला थोडं मॉइश्चर असणं गरजेचं आहे. जर आपण शेतकरी मित्रांनो, जर आपण यामध्ये शेणखत, गांडूळ खत, ऑर्गॅनिक कार्बन याचा जर आपण वापर करू शकलो तर याचं गुणवत्ता अजून दुप्पट होईल आणि आपल्याला पाहिजे त्याच्यापेक्षा चांगली बेटर रिझल्ट आपल्याला मिळतील. तर शेतकरी बंधूंनो, जर विचार केला तर दुसरं एक कोणतीही खताची बॅग कमी करा आणि या प्रोडक्टचा वापर आपण अवश्य करा. मागच्या वर्षी चांगले रिपोर्ट आलेले त्या प्रोडक्टचे, रिझल्ट चांगले मिळालेत. शिवाय हे जमीन जिवंत ठेवण्यासाठी पण काम करणार आणि आपलं उत्पादन वाढवून देण्यासाठी सुद्धा काम करणार. धन्यवाद.